सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमण हटवा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा. सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या होडगी रोड विमानतळ परिसरातील नवी जिंदगी भागात वाढलेल्या अवैध अतिक्रमणामुळे विमानतळ सुरू होण्याच्या प्रक्रियेला आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. जय श्रीराम. सोलापुरात विमानतळाला अडथळा म्हणून 106 जागा एकरवर अतिक्रमण झालेलं आहे. आम्ही त्याला अतिक्रमण म्हणत नाही, त्याला एक लँड जिहाचा प्रकार म्हणतो. कारण की आज तिथं बघाल तर हिंदू बहुल भागात हिंदू मुस्लिम बहुल भागामध्ये हे विमानतळ झालेलं आहे आणि तेथील सर्व लोक विरोध करत आहेत. मग देशाच्या अधोगती व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहे का? काल एक दहशतवादी इथं सापडले पाकिस्तानचे, म्हणजे पाकिस्तानला मदत करणारे दहशतवादी सापडले. 2 पळून गेले, एक अटक आहेत आणि कितीतरी दहशतवादी तिथं सापडत आहेत. म्हणजे नई जिंदगी भागामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसलेले आहेत, अनेक ठिकाणी पाकिस्तानीसुद्धा आहेत आणि तिथं विमानतळ मोठ्या प्रमाणे उभा राहा. जर विमानतळ झालं तर आपल्या सोलापूरमध्ये कारखाने येतील, MIDC मोठ्या प्रमाणात होईल, उद्योगधंदे उभारतील आणि परत आपलं सोलापूर पहिल्यासारखं पूर्ण नवलवलिक होईल. यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलं आहे. मी तर म्हणतो शासनाला ज्यांनी त्या अतिक्रमणाला विरोध करत आहेत काढायला त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करा. जोपर्यंत तिथलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये बसवा. कारण की जे अतिक्रमण विरोध करायलेत त्या सर्वांवर गुन्हे आहेत. तिथं तुम्ही तपासलं तर एक सुद्धा युवक तिथं तुम्हाला बिगर ह्याचं दिसणार नाही. लँड जिहाद, लव जिहाद, गोरक्षण, गोहत्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात चाललेले आहेत. व सर्वांना मी आज शासनाला विनंती केली आहे. शासनाने एक GR काढला होता उच्च न्यायालयाने की जेवढ्या पूर्ण भारतामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेत की तुम्ही समिती गठन करा आणि ज्या शासकीय जागेवर जिथे इथं अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवा. परंतु कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने किंवा कोणत्याही शासकीय याने त्याच्यावर अजूनसुद्धा विचार केलेला नाही किंवा त्याच्यावर ते मंथन करणं गरजेचं आहे, त्याच्यावर समिती गठन करणे गरजेचं आहे. अद्यापही काही केलेलं नाही आहे शासनात GR असूनसुद्धा. तर मी आता त्यावर अजूनसुद्धा निवेदन आम्ही आता दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे. कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिले आहे की 106 एकरची जमीन आम्ही जरूर काढू आणि आपल्या जे पालकमंत्र्याला ज्यांनी धमकी दिली आहे त्यांना NPD अंतर्गत कारवाई करा आणि त्यांना आत बसवा आणि ती 106 एकर जमीन मुक्त करा आणि देशाची जी अधोगती चाललेली आहे त्याला परत एकदा उच्च ह्याच्यावर घेऊन सोलापूर जसं होतं पूर्वी गिरणगाव होतं तसंच पुरवून एवढंच विनंती करू. जय श्रीराम. पुढची निघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू. आता तुम्ही बोलताना म्हणलं 3 पाकिस्तानी सापडले, नेमकं कुठं सापडले? पाकिस्तानला मदत करणारे सापडलेत. अजून पाकिस्तानी सुद्धा नागरिक इथं असू शकतात. कुठं सापडले ते अजून दिलेलं नाही आहे. कुठं सापडले नई जिंदगीमध्ये भागातले असू शकतात.